राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्र रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही. अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या ऐकण्या एवढंच वाचणंही किती लोभस असू शकतं याचं उदाहरण म्हणजे सो कूल टेक 2 हे पुस्तक. या पुस्तकाच्या निमित्तानं सोनाली कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतायत या पुस्तकाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले. सोनाली कुलकर्णी. सोकुल हे त्याचं लघुरूप. मला वाटतं मी साधारणतः 90च्या सुमारास असेल त्यावेळेस ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थिनी होती. मला वाटतं मिळून साडणीमधली एक कविता तिची त्यावेळेस आली होती. तिची जी शब्दलिपी म्हणण्यापेक्षा चित्रलिपी आहे ती अभिनय क्षेत्रात उतरल्यानंतर तिला माणसं वाचण्याची जी सवय होती ती तिच्या शब्दांमधनं फार छान पद्धतीने उमटत गेली. नमस्कार. मला फार छान वाटतंय की माझ्या पुस्तकावर ज्यांनी संस्कार केले, संपादन केलं, तुमच्याबरोबरच मला गप्पा मारायला मिळत आहेत. आल्हाद गोडबोलेंनीच या संपूर्ण पुस्तकाचं बाळंतपण केलंय आणि पुस्तकाचंच असं नव्हे पण मला लिहायला लावणं. कारण जेव्हा आपण एखाद्या सिनेमाला हो म्हणतो किंवा नाटकाला, तेव्हा ते लेखक, दिग्दर्शक, निर्माता हे आपल्या मागं लागतात की आता तालीम आहे किंवा आता लुक टेस्ट आहे, आता शूटिंग आहे, आता डबिंग आहे. तर असं कुणीतरी सांगितल्यानंतर आपण तिथं उपस्थित राहतोच आणि जेव्हा आपण देहरूपी तिथं पोचतो तेव्हा मग भावनाही उपस्थित राहतातच आपल्याबरोबर. लिहितानाचा फारच स्वांतसुखाय अनुभव असतो आणि ते स्वतःच्या शिस्तीचं काहीतरी गमक आहे आणि त्याच्यासाठी कुणी आपल्याला जोर लावून आग्रह म्हणण्यापेक्षा आठवण करून दिली नाही तर ते मागं पडत जातं, करू करू असं म्हणून. सदर लेखनाच्या मध्ये एक म्हटलं तर शिस्तही आहे पण म्हटलं तर त्याची मर्यादाही आहे. म्हणजे तुम्हाला मला बुधवारी हा विषय द्यायचा आहे. कधी कधी तुला अशा अडचणी वाटल्या का किंवा आता या विषयात आता या आठवड्याला मी काय विषय घेऊ किंवा असा कधी ब्लॉक आला का? अनेकदा. कारण दरवेळेला आपण इतके प्रतिभासंपन्न नसतो की आपल्याकडे विषयांनी आपण न्हावून निघू. काही ना काहीतरी आपल्याला वाटतं की नाही हे पूर्ण सुचलं नाहीये, हे जरा अपरिपक्व आहे किंवा नाही हे नको असं म्हणून आपण मनातच ते रद्द करत असतो काही विषय. अनेकदा असं झालेलं आहे की मी माझी वही घेऊन बसलेली आहे आणि मी पहिल्या ओळीची वाट पाहिलेली आहे की काय आता उमटेल, काय आपण सुरुवात करूया. माधव वैद्यांनी आपल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात एक छान मुद्दा मांडला होता. त्या म्हणल्या की मला तुझं पुस्तक वाचतानाच मी असा एक प्रवास करते असं वाटलं. प्रवास आहे टेक 2 मधले हे म्हणजे काय म्हणतात असे सुसंगत विषय जे येत गेलेले आहेत की वाचकांना हे न सांगता की मी हा लेख पहिला लिहिला होता, तो 16वा होता, हा 112वा होता, ह्या फंदात न पडता तुम्ही ज्या पद्धतीनं लेखमाला तयार केली, मांडणी करताना थोडा मी त्यातला हे घेतलंय. पण मला विशेष काय वाटलं की सो कूल टेक 2च्या हे करताना म्हणजे आपण जवळजवळ 150 80-85 विषय आपण निवडले. पण ते करताना तुला ह्या 3 वर्षामध्ये आपण काय पद्धतीनं हे करणार आहोत वाचकांची संवाद. म्हणजे तुझं ह्याचं वैशिष्ट्य काय तर तुला वाचकांशी बोलायला आवडतं. तुम्ही म्हणतात त्यात तथ्य असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आत्ता जाणवतीये ती म्हणजे जेव्हा टेक 2चं खरं लेखन चालू होतं एक 9-10 वर्षापूर्वी, त्यावेळेला सुद्धा आपण एका वेगळ्याच आघातातनं वाचलो होतो. ते म्हणजे आता प्रत्येकाला सोशल मीडिया वाचायची सवय लागली आहे. आता आपण बघतोय की वाचनापेक्षा ऑडिओ बुक सुद्धा लोक जास्त ऐकतायत वाचत बसण्यापेक्षा. तर त्या धोक्यातनं आपण वाचलो. कारण तो जर धोका असता तर तो चष्मा घाला, पेपर काढा आणि वेळ मिळाला नाही तर मग ते नंतर सदर वाचायला ठेवा.
हो. हा उपद्व्याप कदाचित काही लोकांनी केला नसता. त्यामुळे जेव्हा सोकुल टेक टू लिहिलं गेलं, तेव्हा अजूनही किंचित आपण थोडेसे निवांत होतो. हं, आत्ता अक्षरशः धडपडून वेळ काढावा लागतोय कुठल्याही गोष्टीसाठी. हं, म्हणजे कामं असतात त्याच्यासाठी आपण वेळ काढतो, पण मित्रांना किंवा आप्तेष्टांना भेटायचं म्हटलं, तर आपण म्हणतो की ते आत्ता सध्या माझ्या प्रायोरिटीत नाहीये, असं अक्षरशः आपण म्हणतो. की काम नाहीये ना काही, मग ठीक आहे, मग भेटू, मग बोलू. आणि आता तर कितीतरी जणांचं स्टेटस असं दिसतं, अर्जंट कॉल्स ओन्ली, बोलू हो, नका, बोलू नका. संपर्क करू नका. हं. काही असेल तर एक मेसेज करा. फक्त छोटासा बस. मेसेज पाठवा. तर अ, आत्ता मला असं वाटतंय की या आघात आहे हा सगळा आपल्यावर होत असलेला व्हिज्युअल, ऑडिओ माध्यमांमधनं, आणि त्यातनं आपण काय नक्की बघायचंय हे ठरवताना आपली दमछाक होते. त्या मानानं मी भाग्यवान आहे, कारण लोकसत्तेसारखा एक ब्रँड मोठं. बरोबर असणं, त्यांच्या वृत्तपत्रामध्ये विवा नावाची पुरवणी आणि त्यात सोकुल नावाचा सदर असणं, या सगळ्याचाच 100% फायदा झाला. याचाच मी हे उचलून पुढचा प्रश्न विचारेन मग, की तुला सोकुलचं टेक 3 यायला आवडेल का? आणि त्यावेळेचं तुला काय स्वरूपाचं लिखाण करावंसं वाटेल? मला लिहित राहायला नक्की हो, आवडेल. आता प्रश्नच नाही. कुठल्या स्वरूपात ते मला माहिती नाही, कारण दरवेळेला साशंकता असते मनामध्ये. इंडियन एक्सप्रेस लोकसत्तांनी मला दुसऱ्या वेळेला बोलावलं, हा त्यांचा मोठेपणा आहे, की मला पुन्हा पण लिहिता त्या आलं संधीचं सोनं केलंस तू. म्हणजे आणि तुला 3 जो वर्ष प्रतिक्रिया संधी मिळाली. मिळाली. हो, 3 वर्ष मिळाली, म्हणजे एक एक्स्ट्रा जादाच हो. टाईम मिळाला. तर असं काही पान उलगडलं, जिथे नव्याने लिहिता येणार आहे, तर मला नक्की आवडेल. पण तरी सुद्धा सोकुल पहिला, सोकुल टेक 2 दुसरं आणि सोकुल अपेक्षित म्हणा किंवा आपण कदाचित आपण वेगळ्या पद्धतीनं कदाचित ऑडिओ पद्धतीनं सुद्धा पुढचं येऊ हं, शकतं. हं. पण हे सोकुल टेक 2 मध्ये तुला काय आपण वेगळेपणानं काही देऊ शकतो असं वाटतंय का? तुम्ही का प्रश्न तुला असं विचारलाय म्हणून वाटतं? त्या ओघात मी म्हणजे हां. लाऊड थिंकिंग करतेय, की हं, नक्की आवडेल. कारण एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मोठे होत असतो. हं. आपली समज मोठी होत असते. आणि मला मोठं होण्याची गंमत अशा एका वेगळ्या अर्थानं येतीये, की किंचित ना आपण निर्भीड होत राहतो. एक सोकुल सुरुवातीला जेव्हा मी लिहिलं, पहिला भाग, तेव्हा मला वाटतं की एका गुड गर्ल सिंड्रोममध्ये मी अजूनही होते. हं, हं. तर मागच्या 10 वर्षामध्ये ती भीड किंचित चेपली आहे, की मला फक्त लोकांना खुश करण्यासाठी अभिनय करणं, हं. लिहिणं किंवा वागणं याची गरज वाटत नाहीये. आणि त्याच बरोबरीनं एका आपल्या कुठल्यातरी लेखात उल्लेखही आलाय, की मला स्पष्ट बोलायला आवडतं, म्हणून एक वाकताडण करून यायचं कुठेतरी जाऊन, की हे बाबा माझं मत आहे. असं धडाधडा कुठेतरी वधून यायचं. हे मला पटणारं नाहीये. त्यामुळे त्यातनं एक आपल्याला वाटत असणारा शहाणपणा सापडत जातो आणि तो आपला आपला सूर असतो. तो मला कुठेतरी दिसतोय, दृष्टीपथात आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की काही न हाताळले गेलेले विषय नक्की येऊ शकतील. हां, हां. किंवा कदाचित सोकुल टेक 2च्या दरम्यान काही घटना घडल्या हो, असतील, मी त्याच्याकडे ज्याचा येणारच होतो. विचार आत्ता करावासा वाटतोय. त्याच्यावर त्याच्यावर व्यक्त व्हावंसं वाटतंय. ते होऊ शकेल. आपलं मराठीत जे येतं तर तेच इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये यावं किंवा असं कधी वाटतं का? किंवा तसं कधी पुढे तू विचार करणार आहेस का त्याच्यामध्ये? किंवा पुस्तकाचं इतर भाषांतर भाषांमध्ये? यावं असं मला नक्की वाटतं. हां, अनुवाद. मला असं वाटतं, की मी मराठी माध्यमात शिकली आहे. हो, ज्याचा मला अभिमानच आहे. अभिमान आहे. सुरुवातीला थोडासा राग आला होता आईबाबांचा लहानपणी. पण मग नंतर काळ हे सिद्ध करत चाललाय, की किती बरं झालं मी मातृभाषेत शिक्षण घेतलं. जे लिहिलंय त्याचं इंग्रजी भाषांतर यावं असं मला वाटतं. मी करावं का नाही याबद्दल मी साशंक आहे. कारण माझं इंग्लिश बऱ्यापैकी साधं आहे. मी बऱ्यापैकी कमावलंय आता. पण जे शब्द सहजपणे मराठीमध्ये सुचतात, ते इंग्रजीत सुचत नाही. ते बाळबोध शब्द सुचतात त्या ठिकाणी. मातृभाषेत जे पहिल्यांदा येतं ते सगळ्यात अगदी हे असतं. बरोबर. तर परिपूर्ण. त्यामुळे मला कधी-कधी मी लिहिते,
काही मासिकं किंवा कधी-कधी मत विचारलं जातं आणि काही-काही ठिकाणी तर असं असतं, की तुम्ही ईमेलवर उत्तर पाठवा. म्हणजे गैरसमज, माझं असं म्हणणंच नव्हतं वगैरे असे आरोप-प्रत्यारोप नकोत. अशा वेळेला मी लिहिते. पण म्हणजे जसं तुम्ही गिरीश कर्नाडांचा उल्लेख केलात म्हणून मी म्हणते, की गिरीश अंकल अनेकदा कानडीत लिहायचे आणि ते स्वतःच इंग्रजीत भाषांतर करायचे. सोनली तुझं आवड हां. तर तसं बघूया इंग्लिश भाषांतर आलं तर मला खूप आनंद होईल. म्हणजे राजहंसचं माझं पुस्तक एअरपोर्टवर म्हणा, कुठल्या लायब्ररीमध्ये, बस थांब्यावर, पुस्तकाच्या दुकानात इंग्लिशमध्ये पण जर विक्रीसाठी उपलब्ध असेल तर मला खूप आनंद होईल. तुझं फक्त म्हणजे सदर लेखनामुळे जी 2 पुस्तकं आली बरोबर आहेत. पण तुझं इतर म्हणजे मला त्यातल्या ज्या असं कविता तुला मगाशी मी हं, सुरुवातीला म्हटलं, हं. की मला तू पहिल्यांदा भेटलीस ती कवितेमधनं भेटलीस हं, हं. त्याच्यामध्ये. अजूनही तुझ्या कविता आणि तो तुझा कवितेतला म्हणजे तू त्यातली जी कवयित्री आहेस ना, ती तुझ्या लिखाणात जेव्हा तू उत्कट लिखाणाकडे वळतेस, हं. तेव्हा तू ती अपरिहार्यपणे तुझी ती कवितेच्या पद्धतीने येते. तुला स्वतः किंवा आता थोडंसं ह्याच्यातून तुला आत्तापर्यंत तुला वेळ मिळालेला नाहीये. पुढे नाही मिळाला तरी हरकत नाही. आमचं म्हणणार तू अभिनय तर करत राहावं. पण तरीसुद्धा तू लिखाणासाठी वेळ काढत राहावंस आणि लिखाण करत राहावंस असं मी तुझ्या वाचकांच्या वतीनं तुला सांगतो, की तू ते लिखाण करत राहा. तर ते करताना तुला यातला कुठला अधिक जवळीक वाटते, की कोणत्या पद्धतीनं कुठलं लिखाण करावंसं वाटतं? आत्ता विचार करताना मला असं वाटतं, की मला दीर्घकथा हां, किंवा लघु कादंबरी हा हां. फॉर्मॅट खूप आवडतो. माझ्या कल्पनेप्रमाणे तुला मी 2-3 वर्षापासून सांगत होतो आणि त्यातल्या एका कवितेचं तू पहिला फक्त पान उघडलेलं आहेस आणि ती पुढं अजूनही तुझ्या मनात राहिलेली आहे. अशा अनेक कथा तुझ्या मनात आजही आहेत असं मला जाणवतं हो. त्याच्यामधलं. म्हणजे आणि मला कधी-कधी वाचताना असं वाटतं काही गोष्टी अस्पर्श असतात. हो. त्यातलं मला आशा बगेंचं लिखाण वाटतं. हो. मला आशाताईंचं एखाद्या गोष्टीबद्दल आपण काहीच स्वप्न बघू नयेत, काहीच बोलू नये. इतकं मला त्यांचं लेखन आवडतं कारण त्यांच्या लेखनातली जी अ, उत्कटता आहे आणि त्याच्यात ते. उत्कटता आणि त्यांची पात्र जी हो, आहेत, ती फार समंजस आहेत. हो. म्हणजे तिरसटासारखं वागणाऱ्या एखाद्या किंवा काही-काही सिनेमे असतात ना, की नंतर शेवटी आपल्याला कळतं, की अरे तो मनोरुग्णच होता. मग अख्ख्या सिनेमाला अर्थ काय राहिला? थोडं तुला इंटरप्ट करतो मुद्दामूनच. मला आशा बगेंचं तू वाचल्यामुळे त्यांचा प्रभाव आहेच तुझ्या ह्याच्यामध्ये. पण मला आशा बगेंच्या लिखाणात आणि तुझ्या लिखाणामध्ये परत तेच मला साम्य दिसतं. त्याही माणसं समंजसपणानं समजून घेऊन लिहितात हो. आणि तुझ्या लिखाणातही ते दिसतं. म्हणजे तुझ्या लिखाणामधल्या अनुभवामध्ये मला अनेकदा जाणवलंय, की तुझ्यावरती त्याच्यातले आपण काय म्हणू अनुभवाचे ओरखडे आहेत, पण ते तू दाखवत नाहीस. ते तू दुसऱ्याला हे करताना तू छानपैकी वेगळ्या पद्धतीने सांगतेस. म्हणजे तू परत मुद्द्याकडे येऊ तुझ्या आशा बगेंच्या. पण आपल्या सुदैवानं त्यावेळेस काय सानिया सार्कपासून ह्याच्यापर्यंत आशा बरोबर. बगेंपर्यंतच्या या पद्धतीच्या लेखिका आपल्याला वाचायला मिळाल्या. हा आपलाही हे आहे. पण तसा मला तो फॉर्मॅट खूप आवडतो. हो. त्यांनी उलगडून बघितलेला आणि मला फार आवडतं त्यांनी लिहिलेलं वाचायला आणि तितकंच मला आश्चर्य असं वाटतं, की ज्यांचं नाटक बघायला मला आवडतं, हं. हां. त्या तेंडुलकरांनी हो. कधीच कशी म्हणजे त्यांचं प्रत्येक पात्र ही कादंबरी आहे. तू मग परत तिकडं तू मला मध्ये-मध्ये खूप आडवावंसं वाटतं मला, की तू तेंडुलकरांच्या स्त्रिया या एका विषयावरती केवढा सुंदर म्हणजे बाय गॉड म्हणजे तो केवढा लेख तू मागच्या ह्याच्यामध्ये आला होता. सॉरी परत तेंडुलकर. पण असं काहीतरी शोधावंसं वाटतं. हं. अर्थात ही नावं घेणं यात आपण किती मोठे चाहते आहोत हाच भाव आहे. कारण त्यांच्या पासंगालाही आपण पुरणार नाही ह्याची जाणीव आहे. पण कुठेतरी हे मान्य करावं लागतं, की मराठीमध्ये इतकं ताकदीने लिहिणारे श्रीमंत लेखक आहेत, होते आणि घडतायत. प्रकाश नारायण संतांचं हे तू मिलिंद अगदीच, वकिलांचा खूप आहे ना उल्लेख केलास. म्हणजे मी अगदीच. सलग 40 वर्ष माणूस किती वेगवेगळ्या विषयांवरती लिहित राहतं ते मला म्हणजे आणि असं समजू नकोस, की आता आपलं ते केवढे मोठे आहेत, आपल्याला असं लिहिता येणार नाही वगैरे असं काही कारण नाही. तुझ्यातली ती ताकद आहे. फक्त ते पुढं तुझ्यातनं येऊ दे असं मला त्याचं म्हणायचं बरोबर. आहे मनातलं. ती तालीम ठेवली पाहिजे हां, आपण, की हां, ती तालीमच ठेवली पाहिजे. मग तुला तुझ्या खरंच. नाटकातली आहेस तू, त्यामुळे तुला ते माहीत आहे, की तालीम ठेवली ते रंगीत तालमीच्या नंतरचा प्रयोग चांगला होऊ शकतो आणि मग ते करंट मिळवता येतो त्याच्यातला. सोकुल टेकटूच्या या मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की तू भुजपासून रे युनियनपर्यंत किंवा
शिर्डीपासून हेमलकसापर्यंत सगळं फिरत फिरत येतेस. आणखीन एका ठिकाणी तुला सा लागतो. म्हणजे मुद्दामून मी हा करतो, कारण तुझ्यात तू संगीतही शिकलेली आहे, शास्त्रीय संगीत शिकलेली आहेस. त्यामुळे सा लागणं हा काय असतो हे मी वेगळं सांगायला नको. आणि ते करता करता तू ज्या व्यक्तिरेखा तुला त्याच्यामध्ये, म्हणजे त्या संगीत आठवणींच्या प्रवासात तुला ग्रेसही भेटतात, श्रुती सडोलकरही भेटतात, रसिका जोशीही भेटतात, ऋतुपर्ण घोषही म्हणजे भेटतात म्हणण्यापेक्षा तुला त्यांच्या हे होतं. आणि सत्येंद्र दुबेजी, आणखीन नरेंद्र दाभोळकर. तर या 3 वर्षामधल्या या व्यक्तींच्या आठवणी म्हणू आपण त्यामध्ये, त्या करताना तर त्यांच्याबद्दल तुला सांग, कारण मला असं वाटतं की तो क्लायमॅक्स आहे त्या पुस्तकाचाच या व्यक्तींच्या विषयी. तर ते जे तुला सोकुल टेकटूमध्येही मांडताचं राहून गेलं असेल, असं काही यांच्याबद्दल तुला सांगावं असं वाटतं का, किंवा तुला वाचकांची? मला एका अर्थाने फार बरं वाटतं की हेही नसे थोडके, असं मला वाटतं की ते तेव्हा तेव्हा लिहिता आलं आणि जे काही मला या माणसांकडनं मिळालंय ते वाचकांपर्यंत पोचवता आलं. 100% नसेल पोचवता आलं, पण किमान नामोल्लेखाच्या रूपात तरी सांगता आलं की या माणसांनी माझं आयुष्य संपन्न घडवलंय. केलं. आणि मला कुठेतरी थोडे दिवसांनी कदाचित माझं व्यक्तिमत्व सापडेल. पण मला असं वाटतं की असं हात राखून काहीच केलं नाहीये माझ्या बाबतीत कुणी. ती कृतज्ञता ओसंडून वाहते तुझ्या त्या खरंच. आणि मला खरंय. असं वाटतं की हे मी दिलंच पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या माणसांना मी, म्हणजे आता ही कलाकार आहे, ती कॉस्ट्युम डिझायनर आहे, हा दिग्दर्शक आहे. मग त्या क्षेत्रातलं मी त्यांना द्यावं का, मला जे माहिती आहे ते? तर मला वाटतं असं नाही. आपण न घाबरता दिलं पाहिजे. आपल्याला जे कळलं होतं ते आपण काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते पोचतं. अनेकदा असं होतं, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलेलं आहे की मला ज्या प्रमाणात प्रेक्षक भेटतात हम्म. त्याच प्रमाणात वाचक वाचक भेटतात. भेटतात आणि कधी. इतके दिवस झालेत आता लोकसत्तेतलं सदर येऊन, किंवा राजहंसनी माझं पहिलं पुस्तक पुस्तक आहे. काढलं त्याला पण 10 10 वर्ष वर्ष झाली. झाली. तर आता दुसरं पुस्तक आल्यानंतर मला फार उत्सुकता आहे की ते किती लोकांपर्यंत पोचेल. पण माणसं येऊन येऊन सांगतात की तो जो लेख आहे ना, तो मला आता गाळलेल्या जागा नावाचा एक लेख आहे. हो हो. तर मला इतकी गाळलेल्या जागांमधली माणसं येऊन सांगतात आणि मला रडू येतं त्यांच्याशी बोलताना कधी कधी. आणि माझी समज त्या मनाने खूपच अपुरी वाटते बेसिक आपल्याला. म्हणूया, हा. किंवा आपल्याला मांडता येत नाही अशा पद्धतीने प्राथमिक वाटते की हम्म. फार तर आनंद द्यायचा असतो समोरच्याला. आणि मुख्य मला जे माझ्या असण्याबद्दल बरं वाटतंय तसं समोरच्या माणसाला सांगायचं असतं की तुम्ही चांगले आहात आणि हा दिवस आपण आनंदात घालवूया. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुला सगळीकडे तो येतोच. म्हणजे तू शक्यतो निगेटिव्हकडे जात नाहीस. तू हे करणार, आणि तो तुझा काय म्हणजे तुला जगण्याला उमेद देणारा आणि तुझ्या वाचकांना ते शिकवून जाणार असतो तो अनुभव. ह्या म्हणजे असं ही म्हणता येईल की इथं हा शेवट करताना इथं जरी दाभोळकर किंवा दुबेजी किंवा यांच्या जरी हे आल्या, तरी त्यातही पुन्हा खंत नाहीये. ती कृतज्ञतेच्या हे करताना माणसाला असं वाटतं की अरे, अशी माणसं सोनाली भेटली, आपल्याला भेटावीत, किंवा त्या माणसाने जे शिकवलं तिला ते आपल्याला शिकवलं जावं. हा त्याच्यातनं एक नकळत काय म्हणू आपण त्याला संदेशही त्यांना मिळतो खरंच आहे. म्हणजे आता अलीकडेच श्याम बेनेगल गेले हो. आणि मला इतक्या सुंदर हो. आठवणी आल्या या माणसांच्या. कारण गंमत म्हणून सांगते की कुठल्याही नाटकाच्या 3ऱ्या घंटेच्या आधी, प्रयोगाच्या आधी मी माझ्या काही प्रिय व्यक्तींची आठवण काढते. तर रसिका असते, राजाभाऊ नातू असतात, गिरीश अंकल, दुबेजी. माणसं वाढत चालली आहेत आणि दुबेजींच्या आठवणीशिवाय तू नाटकच करू करू शकणार शकणार नाही. पण मध्येच एकदा त्याच्यात विद्याबाळांची आठवण आली. हो हो. तर मी त्यांना म्हणलं, 1 मिनिट, माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे, पण अशी आठवणींची गर्दी करू नका. कारण नाटकाचा प्रयोग आहे विद्याताई. तुला लिहावंच लागेल त्यांच्यावरती, म्हणजे नक्कीच लिहावं लागेल. पण या माणसांच्या म्हणजे श्याम बेनेगलांची आठवण यासाठी आली की मी दुबेजींच्या घरी होते माझ्या मोठ्या भावाबरोबर, संदीप दादाबरोबर. पहिल्यांदा गेलो होतो आम्ही दुबेजींच्या घरी. आणि आमच्याकडे तेव्हा फोन नव्हता पुण्यातल्या घरात. दुबेजी साहित्य सहवासमध्ये राहायचे आणि दुबेजी म्हणले, कर बघू तू श्याम बेनेगलांच्या ऑफिसला फोन, हा बघ नंबर. 5 आकडी नंबर होता काहीतरी.
तर माझे हात असे लटालटा कापायला लागले आणि मी उचलला तो रिसिव्हर आणि असं काहीतरी फोन केल्यासारखं केलं आणि ठेवून टाकला. मी म्हणलं उचलत नाहीयेत. तर ते म्हणले हो मी लावून बघतो असं म्हणून त्यांनी तो असा फिरवायचा जो साधा फोन होता काळा, ॲबोनाईटचा काळा. मग त्याच्याने त्यांनी तबकडीचा. फोन लावला आणि ती ट्रिंग करून वाजलेली रिंग मला ऐकू आली आणि त्यांनी माझ्या हातात दिला रिसिव्हर आणि माझी बोबडी वळली होती अक्षरशः. आणि ती रिसेप्शनिस्ट माझ्याशी बोलली आणि ती 1 मिनिट म्हणून तिने श्याम बेनेगलांना फोन दिला. तर मला एकतर काय बोलू, कसं बोलू, इंग्लिशमध्ये कसं बोलू, श्याम बेनेगलांशी काय बोलू, समोर दुबेजी बसलेत, म्हणजे ब्रह्मांड आठवायचं कशाला, समोरच आहे असं झालं. आणि मग मी आय वॉन्ट टू मीट वगैरे काहीतरी असं घुटमळत बोलले. त्यांनी बोलवलं भेटायला आणि मला भेटल्यावरती छान मुलाखत झाली वगैरे. आणि नंतर जेव्हा मला त्यांनी काम दिलं, खूप वर्षांनी श्यामबाबूंनी मला काम दिलं हो आणि ते खो हसत होते. ते म्हणले आय रिमेंबर दुबे हॅड कॉल्ड, ही मेड यू स्पीक वगैरे हो. असं. पण तुझी त्यांची अधिकारी भेट नाही झाली का? कारण त्यांच्या पुण्यामध्ये जेव्हा फिल्म आर्काईव्हच्या त्या स्टुडिओमध्ये त्यांचे स्पेशल शो वगैरे व्हायचे त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवतं मी कोंडुरा जो डब्यात आलाच नाही तोही मी त्यांच्याबरोबर बघितलाय आणि बरोबर ते आहे. बोलायला खूप छान होते. अगदी सहज एखाद्या याच्याशी बोलावे तसे मित्रांसारखे बोलायचे. काय माहिती असं तेव्हा त्यावेळेस भेट कदाचित नाही झाली. माझं वेगळं नाही झाली. सर्कल असेल हं. नाटकाचं, प्रायोगिक नाटकांचं, किंवा मी लहान असेन. पण आता टेक2च्या ह्याच्या म्हणजे अजून फार दिवस झालेले नाही, नुकतंच हे प्रकाशित झालेलं आहे. पण तरीसुद्धा या मधल्या काळात तुला काही अनुभव किंवा कुणाचे काही शेअरिंग आहे किंवा तुला वेगळं अशा स्वरूपाचे मला फार सांगावंसं छान वाटण्यासारखं ईमेल्स यायला लागलेले आहेत हां आणि अनेक माणसं भेटतायत. काही जणांना ह्याचं वाचन करायचं असतं. हो तो करायला ओरिजिनल व्हायला हवाय खरं म्हणजे ते म्हणजे अभिवाचन म्हणजे आपण जसं आता हा ऑडिओचा हा जो हे आहे तसाच तो अभिवाचनाचा सारखा एक कार्यक्रम नक्की होणं आपण आवश्यक आहे करूया. त्यातला. आणि अनेकांनी ही काही सादर केलेले तुझ्याच आहेत. आवाजात तो व्हायला पाहिजे आणि नक्की कारण करूया. आपण जे शब्द लिहिलेले असतात ना ते आपल्याच आवाजातून व्यक्त होणं वेगळं असतं आणि दुसऱ्याच्या माध्यमातून वेगळं बरोबर. असतं. आणि काही अंध मुलांसाठी ह्याचं वाचन झालेलं आहे. हां आणि म्हणजे काय म्हणतात, नाटुकलं केलेलं आहे हो काही लेखांवरती काही जणांनी. हां हां आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन शिबिरं आणि अनेक सेशन्स चालू होती तेव्हा अनेकांनी त्यातले लेख वाचलेले आहेत. हं. तर आता टेक2चं हळूहळू वारं यायला लागलंय. तर मला छान वाटतंय. आता परवाच एका डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये माझी मुलाखत होती आणि तिथे मला फार मज्जा वाटली की सर्व भाषिक माणसं होती. पण टेक2 विकत घेऊन सहीसाठी जेव्हा माणसं येतात तेव्हा फार अप्रूप वाटतं त्या गोष्टीचं, की अरे एवढी माणसं सेल्फी काढायला तर येतच असतात, पण पुस्तकावर सही दे असं म्हणून जी आग्रहाने माणसं पुढे येतात त्याचं विशेष कौतुक प्रेम वाटतं. असतं ते आणि हम्म. मग एक आत्ताच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या विषयी नाही का की त्याला एक मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू म्हणून त्यांना वाटत होतं. म्हटलं हो सोनालीपर्यंत जा ना तुम्ही घुसा तिथं पण असं आणि ते तुझ्यावरती आहेच म्हणजे वाचकांचा तो लोभ आहे तो प्रेम आहे तो सगळीकडे जाणवतो. पण त्यामुळे तू लिहित राहा म्हणजे माझा तो आग्रहही राहील. म्हणजे केवळ माझं नाव तुझ्या पुस्तकावरती संपादक म्हणून यावं अशासाठी नाही तर तू तुझ्या ह्याच्यासाठी अभिव्यक्त होण्यासाठी अभिनयाचं क्षेत्रातनं तू ज्या पद्धतीनं माणसं वाचतेस माणसं समजून घेतेस माणसांना रेखाटतेस. म्हणजे मी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तू डोळ्यांनी नॉर्मल साधी माणसं डोळ्यांनी फक्त बघतात आणि तोंडाने फक्त बोलतात. तुझं वेगळे द्या तुझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सच आहेत तुझ्या सगळ्या ह्याला आणि तू त्याच्यासाठी कास्टिंग डिरेक्टर लागतो आणि मी नेहमी हे श्रेय दिगमांना देते की पहिलं पुस्तक त्यांनी आपलंसं केलं. म्हणजे हो त्यांना काही अनेक जण लिहित असतात पण त्यांनी ते राजहंस परिवारात मला सामील करून घेणं, त्यामुळे मलाही असं वाटत राहतं की काहीतरी वजन आहे कदाचित माझ्या लिहिण्याला आणि आहेच तो एक आत्मविश्वास दिला. आपसूक मिळत राहतो, झिरपत राहतो आपल्यामध्ये. आणि मला असं वाटतं ह्या निमित्तानं मला संपूर्ण राजहंस परिवाराला जवळून बघता आलं पुन्हा एकदा. आणि दिगमांबद्दल मनात कृतज्ञता तर आहेच, पण त्याच्या पलीकडे एक आदरभाव आहे म्हणजे माझ्या तर मनात आहे अगदीच आहे आणि स्नेहभाव आहे. आहेच. कारण ते खूपच लेजंड आहेत आणि सिनियर आहेत. हो श्रेष्ठत्वानी दूर लोटण्यापेक्षा ते मित्रत्वानी जवळ येतात थेट. हम्म. आणि मला
पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांनी तुला ओळख दिली. म्हणजे तू खरंय. सदरलेखन केलंस, आणखी मधल्या 20 वर्षात तू लिहिलंस, तरी तर पुस्तकाचे लेखक म्हणून तुला तो खरंय. त्याने त्यांच्यामुळे मिळाला तुला. अगदीच. तर मनापासून आभार राजहंसचे आणि स्पेशली तुमचे, कारण तुम्ही वेळ काढून दिगंबांच्या विनंतीला मान देऊन माझ्या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. माझं समाधान नाहीये, तू याच्या पुढे व्यक्तिचित्र रेखाटायला हवीस आणि कविता अहो, मी फार तुझ्यातल्या पाल्हाळला होते. कविता नाही वाटत मला, म्हणजे मी त्याच्यातही तुला जागा दाखवीन त्यातल्या किती असतात. पण आणि कविता विसरू नकोस. नक्की. म्हणजे विंदा करंदीकरांनी 70व्या वर्षी लिखाण थांबवलं. आपल्याला अजून कमीत कमी 20 वर्ष आहेत तुझं लिखाण करायला. त्यामुळे त्यातल्या कवितांकडे लक्ष दे. तुझ्यातल्या कवयित्रीकडे विसरू नकोस. अभिनेत्री आणि याच्याबरोबर लिहित राहा. नक्की. या भागाची सांगता आपण सो कूल टेक 2 या पुस्तकातल्या एका लेखानी सोनालीच्याच आवाजात करूया. एक टाका सुखाचा. 3-4 छोटी छोटी कामं निघाली म्हणून सुईदोऱ्याचा डबा काढला. एक बटण, 2 टिपा आणि एक काजं दुरुस्त करायला अवघी 10-12 मिनिटं लागली. खुशच झाले मी. नंतर माझ्याकडे एका मीटिंगसाठी 2 मुली आल्या होत्या. त्यातली एक तो शिवणाचा डबा पाहून एकदम हळवीत झाली. ती म्हणाली, माझी आई फॉल पिकोच्या ऑर्डर्स घ्यायची. आमच्याकडे सगळ्या रंगाचे दोरे असायचे. दुसरी म्हणाली, खरंच मला काही कनेक्शनच नाहीये. मला कदाचित सुईत दोराही घालता येणार नाही. किती टाईम टेकिंग आहे हे. कपडे उसवले किंवा हुक वगैरे तुटलं तर सरळ तो ड्रेस मी वापरातून बाद करते. मला तिचं बोलणं ऐकून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नवश्रीमंतांचा एक वर्ग झपाट्यानं उदयाला येतोय. त्यांना रिळं शोधून शर्टाला बटणं लावण्यासारख्या गोष्टी वेळखाऊ आणि अर्थहीन वाटत असतील कदाचित. शिवाय काळाबरोबर कपड्याचे पोत, सूतही बदलत चाललेत. होजियरी प्रकारचे टी शर्ट तर फाटत नाहीत. माझ्या ओळखीतल्या कितीतरी जणी आत्तापर्यंत नवा परकर किंवा गाऊन आणला की घरच्या घरी त्याला झरझर टीप मारून घ्यायच्या, कारण उसवण्याची भीती असायची. माझी आई कितीतरी वर्ष साडीला स्वतःच फॉल लावायची. आमच्या लीलामामी घरातल्या सगळ्या जणींचे ब्लाऊज बेतून शिवून द्यायच्या. दुपारी जेवणं झाली की त्यांचं शिवणाचं मशीन सुरू व्हायचं. मग कुणाकुणाच्या नव्या मागण्या, कुणाची दुरुस्तीची कामं यायची. बाकीच्यांना थांबवत त्या म्हणायच्या, तुमचं काम मागणं बघू, आधी अक्कांचं, सासूबाईंचं झंपर पूर्ण करू दे मला. झंपर हा शब्द कुणाच्या तोंडी ऐकून वर्ष लोटली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर माझा आजोळ. सगळ्या मामे बहिणी घेर असलेला डिझाईनचा परकर आणि पुढं बटणं असलेला टॉप घालायच्या. कितीतरी सुट्ट्यांमध्ये हाऊस म्हणून मी त्यांची परकर पोलकी घालून फिरले आहे. प्रत्येक जण शिवण टिपणात तरबेज, एकेकीचं भरतकाम, विणकाम तोंडात बोट घालायला लावेल असं, इतकं सुबक. कुणाच्या लग्नात रुखवतासाठी म्हणून सुंदर उशांचे अभरे, वॉलपीस करून द्यायच्या. ते करताना सुईदोरा घेतलेली बोटं, आधाराला दुसरा तळवा देणं, केंद्रित नजर आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हे आठवलं तर भरूनच येतं एकदम. तसंच माझी नंदाआत्या दर भाऊबीजेला आम्हा भाच्यांना स्वतः फ्रॉक शिवायची, एकाच ताग्यातले. सगळेजण आम्हाला बँडवाल्या म्हणून चिडवायचे, पण पैसे टाकून विकत घेण्याऐवजी स्वतः मापं घेऊन फ्रॉक शिवत बसण्याचा प्रेमळ खटाटोप ती फार मायेनं करायची. सो कूल टेक 2 या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.